राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांची नावं वगळल्यानं चर्चेला उधाण. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची चर्चा. सुनेत्रा पवारांकडून दुसऱ्यांदा पत्र पाठवताना मुद्दाम डावलल्याची चर्चा. पटेल आणि तटकरेंना वारंवार अपमानास्पद वागणूक देण्यावरून नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स. सूत्रांची माहिती. पदाचा गैरवापर करून काही आर्थिक व्यवहार झाले का याचा तपास करणार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषद सदस्य संख्या वाढणार. विधान परिषदेच्या 17 जागांकरता लवकरच निवडणूक. 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं जारी केला फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट. महिलांशी गैरवर्तन, मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप. कंपनी विरोधात कडक कारवाईची शिफारस. पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील मृत्युमुखी पडलेल्या 4 जणांच्या शरीरात झिंक फॉक्साईड गेलं कसं याचं गूढ कायम. एफडीए आणि फॉरेन्सिकच्या अहवालानंतर सुद्धा प्रश्नचिन्ह. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला दिलेल्या नोटिशीची मुदत आज संपणार. खुलासा सादर न केल्यास उद्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवला जाणार. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयांमधील पाणी साठा घटल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय. ठाणे, भिवंडी, निजामपूरमध्ये पाणी कपात. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा. परदेशात जाऊन लग्न करू नका. 24 तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला पुन्हा आवाहन. हेमंता बिस्वा शर्मा आज घेणार आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह भाजप प्रणित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार. पुढची बातमी पाहूयात. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये फक्त 23% पाणीसाठा म्हणजेच 3,40,399 दशलक्ष लिटर पाणी उरलेलं आहे आणि हा साठा अधिक काळ वापरता यावा यासाठी मुंबईमध्ये येत्या 15 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. मुंबई पालिकेतर्फे ठाणे, भिवंडी पालिका आणि इतर गावांना जो पाणी पुरवठा केला जातो त्यात देखील शुक्रवारपासून 10% कपात लागू होणार आहे. मुंबई पालिकेनं नगरविकास विभागाकडे अतिरिक्त पाण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. यामुळे भातसामधील 1,47,092 दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणामधील 20,000 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. मात्र त्याला अद्याप नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यामधील धरणामध्ये सध्या 40 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा वाढणारा तडाखा आणि पाऊस पुढे जाण्याची भीती यामुळे उपलब्ध असणारं पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं पंचगंगा आणि भोगावती नद्यांवर उपसाबंदी लागू केलेली आहे. जलसंपदा विभागानं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं असून पिण्याचं पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राखीव ठेवलं जाणार आहे. तर कोल्हापुरातली ही बातमी आपण पाहतोय. कोल्हापूर जिल्ह्यामधील धरणामध्ये सध्या 40 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा वाढणारा तडाखा आणि पाऊस पुढे जाण्याची भीती यामुळे उपलब्ध असणारं पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं पंचगंगा आणि भोगावती नद्यांवर उपसाबंदी लागू केलेली आहे. जलसंपदा विभागानं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं असून पिण्याचं पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राखीव ठेवलं जाणार आहे. आता आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघूया. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये दुरुस्ती करून दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. ही माहिती दिली सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत. निवडणूक आयोगाला कार्यकारिणीबाबत पत्र देण्यात आलेलं होतं. मात्र यात प्रमुख नेत्यांना वगळल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता सुनेत्रा पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
यादीमध्ये लिपिकीय त्रुटी असून यादीत दुरुस्ती केली जाईल अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे की लिपिकीय त्रुटी आहेत या यादीमध्ये, त्यामुळे ही यादी पुन्हा एकदा रिलीज केली जाईल. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रमुख नेत्यांना वगळलं होतं, त्यानंतर गदारोळ झाला आणि त्यामुळे मग सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत असं म्हटलंय की चुका दुरुस्त करून सुधारित यादी प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान अजून एक मोठी घडामोड घडतीये ती अशी की प्रफुल्ल पटेल नाराज आहेत असं सूत्रांकडून कळतंय. सुनेत्रा पवार यांच्याकडून दुसऱ्यांदा पत्र गेलं आणि ते पत्र पाठवताना पटेल यांना मुद्दाम डावललं गेलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत नाराजी दिसून येते. स्वतः प्रफुल्ल पटेल नाराज आहेत असं कळतंय. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच वारंवार हे सगळं घडतंय असं पक्षांतर्गत राजकीय कुजबूज असल्याचं कळतंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया. प्रणाली, आतापर्यंत अनेकदा अशा घडामोडी घडल्या आहेत की उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताईंनी शपथ घेतली आणि त्यानंतर आतापर्यंत अंतर्गत कुरबुरे अशाच चर्चा समोर येत आहेत, घडामोडीही तशाच घडतायत. आत्ताचं काय अपडेट? आपण मध्यंतरी 15 दिवसांपूर्वी किंवा त्यापेक्षाचं एक 20-25 दिवस झाले असेल तेव्हा जे पत्र होतं एक 10 मार्चचं एक पत्र होतं, त्या पत्रावरनं मोठा वादंग निर्माण झाला होता. कारण त्या पत्रामध्ये सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची जरी नावं असली तरी त्यांच्या नावाच्या समोर त्यांचं पद लिहिण्यात आलेलं नव्हतं. केवळ सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर त्यावेळेला पद लिहिण्यात आलेलं होतं आणि त्यावरून वादंग निर्माण झालेला होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलण्यात आलंय का. ते पत्र सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं पत्र होतं आणि आताचं जे पत्र आहे ते सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं पत्र आहे. या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नावच नाहीये. म्हणजे गेल्या वेळेला किमान नाव होतं आणि त्याच्यासमोर पद नव्हतं, पण यावेळेला त्यांचं नावच नाहीये. सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांचं नाव हे प्रदेश कार्यकारिणीमध्ये आहे अध्यक्ष या नात्याने असं सांगितलं जात आहे. परंतु प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे कार्याध्यक्ष आहे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्यांचं नाव मात्र पुन्हा या पदामध्ये नसल्यामुळं एक चूक एकदा होत असते, वारंवार होत नाही. त्यामुळं आता पक्षामध्ये अंतर्गत कुजबूज सुरू झालेली आहे आणि स्वतः प्रफुल्ल पटेल सुद्धा झालेल्या या प्रकारामुळे नाराज असल्याचं कळतं आहे. कारण ज्या पद्धतीनं एक नाही तर दुसऱ्यांदा त्यांच्याबरोबर हे करण्यात आलेलं आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक दिलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं असल्याचं कळतंय. नक्की नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सुनेत्राताई आणि पार्थ पवार जाणीवपूर्वक हे करतायत अशा प्रकारचा एक सूर उमटतो आहे, तशी नाराजी व्यक्त होताना कळतंय. सूत्रांकडून ही माहिती मिळते. अजून एक मोठी बातमी आपण बघणार आहोत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. आज 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री ठरतील. एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी रविवारी शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केलेली आहे. गुवाहाटी इथं शर्मा आणि नवीन मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. आसाममधील एनडीए सरकारचा हा सलग 3रा कार्यकाळ असेल. भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारनं 2016 मध्ये मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा सत्तेवर स्थापना झाली, म्हणजे सत्ता स्थापन केली. त्यानंतर हेमंत बिस्वा शर्मा हे 2021 मध्ये मुख्यमंत्री झाले आणि ते दुसऱ्यांदा आता पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत. मी सरकारी आणि खासगी ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमसाठी भर द्यावा असं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय. वडोदरामध्ये सरदार रत्न पुरस्कार सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. शाळा आणि क्लासचे ऑनलाईन वर्ग भरवावे, त्यासोबतच त्यांनी सुट्टी आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशात जाण्याऐवजी भारतातच पर्यटन स्थळांचा पर्याय निवडावा असं आवाहन केलंय. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्चुअल मीटिंग्स और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए
ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। बच्चों के हाथ में विदेश की टिकट पकड़ा देते हैं, विदेश में जाके वैकेशन कर रहे हैं। गर्मी की छुट्टियां आ रही हैं, आजकल विदेश घूमने, वहां पर डेस्टिनेशन वेडिंग, ये मैं यहां से बहुत से लोग हैं, अब मुझे निमंत्रण नहीं भेजते हैं, पहले भेजते थे क्योंकि विदेश में ही शादी करते थे, अब बंद कर रहे हैं। ये विदेश में वेडिंग, इनका फैशन खूब बढ़ रहा है, और लेकिन इस पर भी बहुत विदेशी मुद्रा खर्च होती है। साथियों, आप सोचिए, क्या भारत में ऐसी जगह नहीं है जो हम अपनी वैकेशन वहां मनाएं, हमारे बच्चों को हमारा इतिहास पढ़ाएं, हम अपने स्थानों पर गर्व करें। और जरूरी है कि भारत में ही अपनी वैकेशन मनाएं। और वेडिंग के लिए भी मैं नहीं मानता हूं कि भारत से अधिक कोई अच्छी पवित्र जगह हो सकती है हमारे लिए। विदेशों में हमारे बहुत लोग रहते हैं, मैं उनको कहता हूं कि आपका दायित्व है कम से कम 5 विदेशी परिवारों को भारत देखने के लिए लेकर के आइए आप लोग। ये विदेश में वेडिंग, इनका फैशन खूब बढ़ रहा है, और लेकिन इस पर भी बहुत विदेशी मुद्रा खर्च होती है। साथियों, आप सोचिए, क्या भारत में ऐसी जगह नहीं है जो हम अपनी वैकेशन वहां मनाएं, हमारे बच्चों को हमारा इतिहास पढ़ाएं, हम अपने स्थानों पर गर्व करें। और जरूरी है कि भारत में ही अपनी वैकेशन मनाएं। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्चुअल मीटिंग्स और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें।